नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विकेंडच्या व्लॉगमध्ये. जसं की आज या वेळेला दिसतोय म्हणजे आज आहे शनिवार, वाजलेत 5 अजून पण जेवायला गेलो नाही. सकाळपासून अन्न नाही टाकले पोटामध्ये, कारण की काही समजतच नाही काय खावं, काय काय खावं आणि काय नाही. आणि खाली जायचं खूप कंटाळा पण आलं. तर बघूयात, जातो आता मी बाहेर. काय खाऊ शकतो काही समजत नाही यार. काय हा प्रश्न असतो माझ्या डोळ्यासमोर, पण मला समजतच नाही काय करावं. तर मी असं ठरवलं आहे की मी एक इंडक्शन घेईल आणि त्या इंडक्शनवरती काहीतरी बनवायचा प्रयत्न करेन. इंजिनवरून ऑइल कुठून आलं काही समजत नाही राव. वरून काही समजत नाही राहिलं. एकदा गाडी धुवा लागणार मग कळणार. हे जे ऑइल आहे ना कुठून येते समजत नाही का. चैनवरती टाकल्यामुळे इकडं चैन म्हणजे भिंगल्यानंतर तसं उडालं आहे. पण तसं असतं तर पलीकडे नसतं गेली. हे बघा पूर्ण वरच्या भागाला आहे. वरचं खाली तर असंच नाहीच आहे जवळपास, पण इथं वरती दिसतंय. कोणाला काय माहिती आहे का बरं होतंय का नाही चेक करावं लागेल. इंजिन पूर्ण जो भाग आहे ना तो पूर्ण ऑइलमय झाला एकदम. ठीक आहे काय हरकत नाही. टॉप टू बॉटम क्वालिटी विषय आता. चला आता खाली जाऊ. एक डुलका मारला गेलं की असं टाइम बदलत चलतो. 2-3 तासाचा स्पॅन पडतोय. पलीकडे काहीतरी विषय चालू आहे. मग आवाज राहिला मोठमोठ्याने ओरडतोय तो माणूस, पण समजत नाही. काय हरकत नाही, आपण जाऊयात खाली. आणि बॉटल घेऊन चाललोय बघा मी, कारण की फ्रीजरमध्ये ठेवूयात 1 लिटरची बाटली. जेणेकरून आपलं जेव्हा पण इंजिन गरम होईल, म्हणजे आपलं शरीर गरम होईल, तेव्हा आपण काय करूयात, गार पाणी पिऊयात आणि आपल्या इंजिनच्या किंवा शरीराला थंडक देऊयात. आणि दुसरी गोष्ट अशी, ती खाली गेल्यावर सांगतो. We are at 7-Eleven right now. We are trying to find active popcorn. He also. पण भेटन का नाही शेट माहित नाही. आता बघतो एक पण येत होतं, भेटलं नाही. भेटतंय का? भेटतं काय काजू? लेज नाही रे, ऍक्टिव्ह पॉपकॉर्न बघ माझे. तुम्ही बघते हे खोललं, ठीक आहे. 2 मिनटं, 1-2 मिनटं पण लागत नसेल. हे खोललं, हे बी प्रॉपर बसवलं का नाही काय ना. हे खोललं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय बोललो मी त्याला, काय करायचं कडे. हां, त्याला म्हटलं भाऊ ही चैन याच्या आतमधून दिल्ली का काय, आणि इथं फक्त थोडं 5 सेकंद बी म्हणता येणार नाही तेवढं त्यांनी फक्त ऑइल दिलं. आणि दुसरी गोष्ट त्याला मी विचारलं हे ऑइलचं काय. भाऊने किती पैसे घेतले माहिती का? 30 रुपये. 30 रुपये म्हणलं भाई काय. म्हणलं 30 रुपये ठीक आहे काय हरकत नाही, म्हणलं देऊन टाकू. 30 रुपये म्हणजे काहीच नाही ना. काय केलंच काय त्यांनी, काहीच केलं नाही त्यांनी फक्त ऑइल बी आहे काय 5 रुपयाचं मान. ते तर आपल्या घरी खंडे भर पडले ती ऑइल. ते घरी असताना कधी मारलं नाही, पण आता इथं कसं बाहेर असताना मारतो मी, कारण की बाहेर जावं लागतं आपल्याला. असं म्हणलं जाऊ देच ठीक आहे काय हरकत नाही, असू दे. मे बी बरोबर असतील किंवा चुकीचे असतील, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला ते बरोबर नाही वाटत राहिले. लय पैसे. अजून एक गोष्ट, मी याला गेलो होतो डीमार्ट आणि कुठं क्रोमा का रिलायन्सला गेलो होतं. रिलायन्स होतं का क्रोमा होतं काय ना. रिलायन्स का क्रोमा होतं. नाही रिलायन्स होतं. रिलायन्स बरोबर. नाही क्रोमा नाही होतं. क्रोमाचं नाही काही घेतलं बरोबर. रिलायन्सचं होतं ते. रिलायन्सला गेलो इंडक्शनवाल्याकडे, ते केळेशकडे सेल्स पर्सन. ते केळेश मला म्हणतो हेच नाही आहे काय म्हणतात त्याला, इंडक्शनच नाही. इंडक्शनच यूज नाही राहिलं. म्हणजे डिमार्टला पण इंडक्शन नाही आहे आणि ह्याला पण इंडक्शन नाही. म्हणजे इंडक्शनचं खरंच शॉर्टेज चालू आहे भाऊ, असं मला जाणवलं आहे आज. पण ऑनलाईन दिसतंय बरं का. ऑनलाईन टॉप टू बॉटम तुम्हाला फ्लिपकार्ट सगळीकडे दिसेल. बिग बास्केट, इव्हन बिग बास्केटवर पण दिसेल. इकडे कोणी नो वन इज देअर. तर बिग बास्केटकडे पण दिसेल. सगळे झोपलेत आजूबाजूला. म्हणले 2-3 गोष्टी शेअर करून द्यावं, असा विषय. आता इथं पण ॲक्टिव्ह पॉपकॉर्न गेलं आपल्या 7-Elevenला, पण तिथे काही भेटले नाही. ते म्हणले कंपनीवरून बंद केलेत, कारण की आता लई दिवस टिकवायचं म्हणलं प्रिझर्वेटिव्ह टाकत असतील ते, आणि त्याच्यात ते खराब होत असतील, म्हणून त्यांनी ते बंद करून टाकलं. ऑइल असतं ना त्याच्यात, ऑइल किती दिवसात आहे काय माहीत नाही आपल्याला, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं म्हणले होते 7-Elevenवाले. तर दुसरी गोष्ट अशी, या कार्यकर्त्यांना आहे ना पाणी आणायला सांगावं लागेल. पाणी नाही, पण आपण एक फ्रीजमध्ये बॉटल ठेवली होती, जे की इथे मस्तपैकी पाण्याचं नियोजन केलंय मी. आता खाली जाताना परत त्याला एकदा बॉटल देतो आणि माझ्या 2 लिटरच्या बॉटलमध्ये टाकून घेतोय. म्हणजे कसं जेणेकरून आपलं पाणी थंड राहील. आणि मॅटर काय होतं, मॅटर असं होतं राऊंड आहे ना शरीरामध्ये इतकी गरमी वाढते जबरदस्त मध्ये.
गरमी वाढली का सफोकेशन होतं. कारण की मी काय करतो, मी खिडकी बंद करतो. मॅटर असं आहे, कशाचा ना कशाचा आवाज येत राहतो. त्या मागच्या पीजीचा इतका मोठा गेटचा आवाज येतो जबरदस्त मध्ये. कोणी हॉर्न वाजवा, कोणी काही करायचं, त्याच्यामुळं गेट बंद करतो. पण सॉरी, खिडकी बंद करतो. पण खिडकी बंद केलं का सफोकेशन होऊन मारणाचं गरमाट होतो. मग परत उठावं लागतं, परत ते करावं लागतं. लय आवड विषय शेट. आणि नेमकी आपण टॉप मजलेला आहे म्हटलं ते स्ट्रॅप जास्त तापवतो. ठीक आहे, माझ्या बच्चून थांबवतो आणि अमोलला सांगतो पाणी. हर्ष इज कॉलिंग यू. हर्ष इज कॉलिंग यू. आय थिंक यू हॅव डन बियर. बोलवतोय, लवकर त्याला कॉल कर आणि जार भरून घेऊन ये. मित्रा दोनदा गेलोय मी, तू नव्हतं तेव्हा. ते सोड ना, लवकर आहे. पबजीचा डाव टाकू. चार्जिंग फुल झाली. मस्तपैकी 3-4 डाव जोडू. थोडं कसं रिलॅक्सेशन मारून गेलं जे अर्धा ठेव, अर्ध्याची वरती ठेव केळे. ये लवकर चल. त्याला म्हणते मित्रप्रेम. हो, आपलं उष्ट पाणी प्यायला. आपण व्हेज होतं ते केळेश. तर तुला काही टेन्शनचं काम नाहीये. भाऊनी दाढी कटिंग केलेली दिसती. फुल ग्रोमिंग झालंय तो. एवढी झोप लागलेली होती मला. झोप लागली होती. हा, म्हणजे कटिंग करताना हा, मी झोपलेलो होतो आणि त्यांनी माझी फार मुंडी धरून कटिंग केलेली आहे. मुंडी बसलं का तोंड एवढं मोठं हातात त्याच्या. ठीक आहे, तेवढं जा. जार टाक याच्यात वरती पाणी जे राहिले ते ह्याच्यात वरती. आणि गार पाणी ऐक, मी पण ऐक ना, 15 रुपयाचं मी ऐक ना, मागच्याच 15 रुपयाचं गार पाणी घेतलं होतं. गार पाणी घे तिथून, गार पाणी उचल. आणि 15 रुपये नव्हतं ते, 20 रुपयाचं होतं का. कोणतं? मागच्या वेळेस अरे नाही, मी 15चं गार पाणी घेतलं होतं. आणि तिथं आपले 26 रुपये वाया गेलेत बरं का. ते बोलावं लागेल तिथं माहिती. आपले त्या दिवशी 15 रुपये वाया गेलेत. आणि आरशीचे पहिले 10, 25-26 रुपये वाया गेलेत आपले. पाणी चाललं नाही. आपण पैसे टाकले, पाणी चाललं नाही. ते सांगावं लागेल. अरे विषय त्याचा काय आहे, 10 रुपयाला फक्त 5 लिटर पाणी आहे. ऐक ना दादा, पाणी आलंच नाही. मी काय म्हणतो तुला, पैसे टाकून पाणी आलंच नाही असं बोलतोय मी तुला. हा, मग ते दुपारी ते बाई बोलली होती दिदी एक म्हणे दुपारी या तिथं माणूस बसतो कोणतरी. हा, तर सांगायचं तो देऊन टाकतो म्हणे पाणी. देऊन टाकतो का? पैसे ठीक आहे. देऊन टाकतो, नाही तर परत टाकून बघायचे म्हणे. हा, तो ठोकला देतो आणि ते पाणी टाकायचं त्यात. नाही ते घेऊ करून. कसं आहे, मग आता पाणी कुठून भरून घेऊन यायचं. पाणी तिकडून जाण गार. रडणार आहे तो, 800 घेऊन जाईल दुसऱ्या जागेवर बसतो. नाही ऐकून घे. नाही तसं नाही. ऐक ते पाणी फेकतो काय. हे 5 लिटर टाकून देतो ना, केस धुवायला लागणारच नव्हतं. हा ठीक आहे, ते टाकून. आणि दुसरी गोष्ट अशी भाऊ, 15-20 रुपयाचे गार पाणी कुठं? तिथूनच ना. नाही भेटत ना लाला. अरे मी घेऊन आलो ना रे मागच्या वेळेस. असं नाही येणार, असं सांगतो. का बरं नाही येणार? मुराड घ्या. मुराड घ्या. बरं ठीक आहे, मी सांगतो त्याला, कॉल करतो. वेळ चालू आहे शेट. हे आपलं ह्याचं पर्सन आहे, नगरचं पर्सन आहे. तर अमन शेट पर्सन कसं वाटलं? एक नंबर. हे मुरमुरे ऐका नाही, फरक डिमार्टच्या पर्सनचा नगरच्या पर्सनचा. तू ते घे. हा, ते मुरमुरे घेतो, मी हे घेतो. ठीक आहे, जरा वेळ करू म्हणलं. कांदा पिंदा नाही घेतो जो म्हणला करतो. मी करतो नाही का. कैरी वगैरे सगळे. कैरी आणायला लावली ती कैरी. हा, कोणती देत ठेवूनच जातो ती कैरी ना. कापून का नाही? हा, नाही घेतो मी, कापतो मी. कैरी ना, कैरीचा असा विषय झालाय, कैरी कमी आणि आंबा जास्त लागू राहिले कलमी.